स्वामी समर्थ, दंडवत आणि प्रणाम। मी रेखा जगदंबे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते। मैत्रिणींनो, अक्षय तृतीया जवळ चाललेली आहे। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी 40 दिवसाची कवड्यांवरती सेवा करायची आहे। तर आजचा व्हिडिओ या माहितीचा आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पहा, कारण लक्ष्मी कुणाला नको आहे। लक्ष्मी ही चंचल आहे, त्यामुळे एका ठिकाणी स्थिर राहत नाही, तर ती आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहावी यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्यात। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक आहे। तर ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला मोठ्या प्रमाणात भगवान विष्णू, माता लक्ष्मीची सेवा करायची असते, कारण हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे। त्यासोबतच हा दिवस पितरांसाठी सुद्धा समर्पित आहे। तर ह्या दिवशी पितरांच्या सेवा, पितरांचं तर्पण या दिवशी केलं जातं। त्यासोबतच लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला माता लक्ष्मीच्या सेवा करायच्यात आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा असते त्या घरामध्ये नित्य माता लक्ष्मी विराजते, त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची। त्यासोबत धनाची देवता कुबेर यांचं सुद्धा या दिवशी आपल्याला मंत्र जप करायचा आहे, कारण धनाची देवता असल्या कारणामुळे आपल्या घरामध्ये उत्तरोत्तर धनवृद्धी व्हावी, आपल्या घरातली लक्ष्मी ही स्थिर राहावी यासाठी आपल्याला कुबेर देवतेच्या मंत्राचं सुद्धा पठण करायचं आहे। त्या दिवशी जी आपल्याला 7 कवड्यांची सेवा करायची आहे, तर ती सेवा कोणती याबद्दल आपण बोलूयात। आता कवड्या म्हटलं की महालक्ष्मीची आवडती वस्तू किंवा महालक्ष्मीची प्रिय वस्तू आहे। मग कवड्यांचे सुद्धा त्याच्या रंगावरून वेगवेगळे प्रकार पडतात। तर ह्या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाच्या कवड्या आणायच्या आहेत। अक्षय तृतीयेच्या दिवसापासून ते पुढे 39 दिवसापर्यंत, म्हणजे एकूण ही 40 दिवसाची आर्थिक प्रगतीची किंवा आपल्याला काही आर्थिक समस्या असतील तर त्या समस्या जाव्यात यासाठी आपल्याला 40 दिवसाचं संकल्पपूर्वक ही सेवा करावयाची आहे। आता तुम्ही म्हणाल की 40 दिवस आम्ही ही सेवा केली म्हणजे आम्हाला धनाचं घबाड सापडणार का, किंवा 40 दिवस ही सेवा केली तर आमच्याकडे म्हणजे धन कुठल्याही मार्गाने किंवा धन घरी चालत येईल का? तर असं नाही, कष्टाला पर्याय नाही। परंतु आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाला आपल्या अध्यात्माची, आपल्या अशा लक्ष्मी प्राप्तीची, भगवान विष्णूंची, कुबेरांची या ज्या सेवा असतात त्या सेवा सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात। कारण फक्त आपण कर्म करूनच, कष्ट करूनच आपल्याकडे संपत्ती येते असं नाही, तर त्या कष्टाला आपल्या भाग्याची सुद्धा जोड मिळायला हवी। त्यामुळं ती आपल्या भाग्याची जोड मिळावी यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपलं देवपूजा वगैरे झाली की मग आपल्याला ही सेवा करायची आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगते, जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी 40 दिवसाची सेवा करायची असेल तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सुरुवात करायची आहे। आणि तुम्हाला 40 दिवस शक्य नाही तर अशा वेळेस तुम्ही फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी सुद्धा ही सेवा केली तरी काही हरकत नाही, अतिउत्तम म्हणायला काही हरकत नाही। कारण फुल नाही फुलाची पाकळी आपल्याला सेवेच्या माध्यमात माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना समर्पित करायची आहे। परंतु आपल्या समस्या खूप मोठ्या आहेत, आपल्याला आर्थिक हव्यास खूप आहे। कारण आर्थिक हव्यास नाही अशी जगामध्ये एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही, कारण आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये पैशाशिवाय कुठल्याच गोष्टी होत नाहीत। त्यामुळं एक आर्थिक सुबत्ता आपली असावी अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते। त्यामुळं तुमच्या समस्या खूप मोठ्या आहेत आणि तुम्हाला सेवा कमी करायच्यात, तर त्यावेळेस त्या कमी सेवेवरती तुमच्या सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असं नाही। कारण आपल्याला सेवा सुद्धा मोठ्या प्रमाणात करायच्यात। जर मोठ्या प्रमाणात सेवा केल्या तर निश्चितच मोठ्या प्रमाणात आपल्याला आर्थिक लाभ होतात किंवा आपल्याला अर्थार्जनाचे मार्ग मिळतात, किंवा आपली आर्थिक म्हणजे जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहायला मदत होते। त्यामुळे आपल्याला म्हणजे सेवा सुद्धा मोठ्या प्रमाणात करायच्या असतात। पण आता वैयक्तिक प्रश्न किंवा वैयक्तिक अडचणींमुळे जर तुम्हाला 40 दिवसाच्या सेवा करणं शक्य नसेल तर अशा वेळेस अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून त्या दिवशी तुम्ही सेवा केल्या तरीही चालतात। परंतु ज्या सेवा आपण 40 दिवस करणार आहोत तर त्या आपल्याला नंबरनी कमी करायच्यात। म्हणजे तुम्हाला खूप सेवा करणं दररोजच्या दररोज तेवढं शक्य होत नाही, तर अशा वेळेस आपण जपमाळ करण्याच्या ऐवजी आपण 24 वेळेस जपमाळ करणार। म्हणजे एखादा कुबेर मंत्राचा जप असेल तर आपण 1 माळ करण्याच्या ऐवजी आपण ते 24 करणार, किंवा तुम्हाला नवरनव मंत्राचं पठण करायचंय तर 1 माळ करण्याच्या ऐवजी तुम्ही ते 16 किंवा 24 वेळेस करणार। 40 दिवसाच्या सेवेमध्ये ही संख्या कमी होते, परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी एकाच दिवशी तुम्हाला सेवा करायच्यात, तर त्या सेवा करताना तुम्हाला त्या दिवशी मात्र सगळ्या मंत्रांच्या पूर्ण 108 माळ्यांची पूर्ण जपमाळ करायची आहे। कारण आपल्याला 40 दिवस सेवा करणं शक्य नाही, तर कमीत कमी ह्या दिवशी तरी तुम्ही पूर्ण माळ करायला हवी या पद्धतीने। तर आता अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा
40 दिवसाच्या सेवेसाठी आपण 7 कवड्या कशा वापरायच्यात, तर 7 कवड्या या पांढऱ्या रंगाच्या असाव्यात आणि ह्या पांढऱ्या रंगाच्या कवड्याला थोडंसं हळदीचं पाणी आपल्या हातावर करून घ्यायचे आणि त्या कवड्या पूर्ण असं घासून घ्यायच्यात, म्हणजे जेणेकरून त्या कवड्या पिवळ्या रंगाच्या बनतील. आता तुम्ही म्हणाल की मग पिवळ्या रंगाच्याच कवड्या खरेदी केल्या तर चालणार नाही का? नाही, लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेसाठी, या सेवेसाठी आपल्याला जी 40 दिवसाची सेवा करतो त्या सेवेसाठी आपल्याला पांढऱ्याच रंगाच्या कवड्या लागतात आणि हळद लावून आपल्याला त्या पिवळ्या करायच्या आहेत, कारण हळद सुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला त्या कवड्यांना हळदीचं लेपन करायचं आहे. आता माता लक्ष्मीला कवड्याची माळ किती प्रिय आहे हे तुम्हाला तुळजापूरला गेल्याने कळेलच, कारण तुळजापूरला सगळीकडे तुम्हाला कवड्यांच्या माळा पाहायला भेटतात आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा कवड्यांची माळ गळ्यात घालत होते. त्यामुळं आणि आपणही देवघरामध्ये म्हणजे आपण बऱ्याच जणांकडं ज्यांची कुलदेवी तुळजाई आहे तर त्यांच्याकडे त्यांच्या फोटोला कवड्यांची माळ असते, किंवा काही महिला सुद्धा ज्या जोगवा वगैरे मागतात त्या सुद्धा कवड्यांची माळ परिधान करतात. त्यामुळे कवड्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. कवड्यांमध्ये लक्ष्मीला खेचून आणण्याची, लक्ष्मीला आकर्षित करण्याची शक्ती ही मोठ्या प्रमाणात आहे, कारण ज्या ठिकाणी प्रिय वस्तू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी स्वतः धाव घेते. त्यामुळे त्या गोष्टी आपल्या देवघरात असाव्यात किंवा आपल्या घरात असाव्यात, म्हणून आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमध्ये कवड्याला अनन्यसाधारण महत्व आहे. तर ह्या पांढऱ्या रंगाच्या कवड्यांना आपण पिवळं करून घ्यायचे आणि त्या कवड्या सगळ्या हातात घेऊन, आपल्या उजव्या हातात घ्या किंवा तुम्ही एखाद्या वाटीमध्ये त्या सगळ्या कवड्या हळद लावून टाका आणि ती वाटी हातामध्ये घ्या आणि मग आता त्यावरती आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करायच्या. तर त्या सेवेमध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 16 वेळेस श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. त्यानंतर एक वेळेस आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचंय. जर तुम्हाला 16 वेळेस शक्य असेल तर अतिउत्तम, कारण जेवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही सेवा कराल तेवढे तुमचे म्हणजे आर्थिक अडचणी दूर व्हायला मदत होते. आता ज्यांनी ह्या सेवा केल्यात किंवा ज्यांनी ही 40 दिवसाची सेवा केली त्यांना निश्चित त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे अर्थार्जनाचे मार्ग सापडले, त्यांच्या आर्थिक समस्या होत्या त्या सुटलेल्या आहेत. म्हणजे आता फक्त सेवा केल्यामुळे नाही तर त्यांनी त्या कष्टाची सुद्धा त्यांनी जोड दिलेली आहे. त्यामुळं त्यांच्या हे सगळ्या समस्या सुटलेल्या आहेत आणि चांगले सकारात्मक बदल त्यांना पाहायला भेटलेले आहेत. त्यामुळं आवर्जून श्रद्धापूर्वक जे काही तुम्ही सेवा करता, ज्या काही आध्यात्मिक गोष्टी तुम्ही करता, तर त्या सकारात्मक दृष्टिकोनातून आणि श्रद्धापूर्वक केल्या तर निश्चित त्याची फलप्राप्ती सुद्धा तुम्हाला सकारात्मक पाहायला मिळते. थोडंसं गाड्यांचा आवाजांचा त्रास होतोय, कारण माझं घरच रोडवरती आहे, त्याच्यामुळे वाहनांचा त्रास मला होणारच आहे. आणि लाईट नसल्या कारणामुळे किंवा प्रकाश कमी असल्या कारणामुळे मला डोअर सुद्धा ओपन ठेवावं लागतं, त्यामुळे थोडीशी दिलगिरी व्यक्त करते, समजून घ्या. तर लक्ष्मी प्राप्तीच्या ह्या कवड्यांची पूजा करताना मग आता तुम्हाला शक्य असेल तर 16 वेळेस तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा किंवा एक वेळेस, कमीत कमी एक वेळेस तरी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचंय. कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीला वेगळ्या निमंत्रणाची, वेगळ्या आमंत्रणाची गरज कधीच भासत नाही आणि त्याच घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते. म्हणून आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण करायचंय. आता तुम्ही जेव्हा श्री सूक्त 16 वेळेस घेणार आहोत तर 16 वेळेस श्री सूक्त म्हटल्यानंतर तुम्हाला फलश्रुती शेवटच्या वेळेस म्हणून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राची एक माळ करून घ्यायची आहे. जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सेवा करणार असाल तर तुम्ही पूर्ण एक माळ या सगळ्या मंत्रांच्या करायच्या आहेत. आणि जर तुम्हाला 40 दिवसाचा संकल्पयुक्त सेवा करायच्या तर अशा वेळेस तुम्ही 24 वेळेस विष्णू गायत्री मंत्राचं पठण केलं किंवा जी मंत्र सांगणार आहे त्या मंत्राचं पठण केलं तरीही चालतं. परंतु 24 वेळेस करण्यापेक्षा तुम्हाला वेळ असेल तर आवर्जून, वेळ नसेल तरी सुद्धा आपले आर्थिक संकट दूर व्हावीत यासाठी आपल्याला सेवा करायच्या, तर थोडासा वेळ तुम्हाला द्यावाच लागेल. तर तुम्ही पूर्ण एक माळ केली तरीही चालतं. तर विष्णू गायत्री मंत्र कोणता, तर ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, ह्या मंत्राची एक माळ जप करायचे. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र. आता लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता, तर ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, या मंत्राची एक माळ. त्यानंतर तिसरा मंत्र नवार्णव मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, या मंत्राची सुद्धा एक माळ करायची. त्यानंतर कुबेर मंत्र, ओम श्रीं ह्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः किंवा कुबेर अष्टलक्ष्मी, ओम ह्रीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनम पुरे पुरे नमः, या दोन्हीपैकी कुठल्याही मंत्राचा जप करायचा.
ह्या सेवेच्या पूर्वी म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण जेव्हा श्री सूक्तमचं पठण करतो, जेव्हा आपण गायत्री मंत्राचं पठण करतो किंवा नवार्णव मंत्राचं पठण करतो, लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करणार आहोत आणि कुबेर मंत्राचं पठण करणार आहोत, त्यापूर्वी आपल्याला या सगळ्या सेवा गुरुच्या साक्षीने करायच्या आहेत. म्हणजेच काय, स्वामी समर्थ महाराजांची एक माळ आपल्याला पहिल्यांदा आवर्जून करून घ्यायची आणि त्यानंतर या सेवा करायच्या. कारण ज्यावेळेस आपण गुरुच्या साक्षीने या सेवा करतो तर त्याला गुरुचा सुद्धा आशीर्वाद मिळतो आणि त्या लवकर फलदायी ठरतात. त्यामुळे आपल्याला आपल्या गुरुची सेवा करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या सेवेच्या आधी आपल्याला त्या कवड्यांवरती श्री स्वामी समर्थ महाराजांची एक जपमाळ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ज्या मी सेवा सांगितल्यात त्या सेवा करून घ्यायच्यात. आणि ह्या सेवा झाल्यानंतर मग त्या कवड्या आपल्याला देवघरात ठेवायच्या, तर तुम्ही देवघरात ठेवा. पहिल्यांदा या सेवा करून जेव्हा तुम्ही वाटीखाली ठेवाल किंवा हातात कवड्या घेतलेल्या असतील तर ते एका पात्रामध्ये टाकून घ्या, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहा. माझ्या अमुक अमुक आर्थिक अडचणीसाठी मी ही 40 दिवसाची सेवा करणार आहे, तर ही 40 दिवसाची सेवा तुम्ही पूर्णत्वास न्या आणि मी ज्या कामासाठी ही सेवा केलेली आहे त्याची सुद्धा फलश्रुती मला चांगल्या प्रमाणात द्या, अशी विनंती करायची आहे. आणि त्या कवड्यावरती हळद कुंकू धूपदीप दाखवून पाया पडून घ्यायच्यात. जर तुम्हाला आता 40 दिवसाची सेवा करणार असाल तर निश्चितच ते तुम्ही देवघरात ठेवा आणि दररोज त्या काढून त्याच्यावरती तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि जर तुम्ही फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी ही सेवा करणार असाल तर अशा वेळेस तुम्ही देवघरात ठेवलं तरीही चालतं. फक्त दर पौर्णिमेला आपल्याला त्या कवड्या घ्यायच्यात आणि त्या कवड्यांवरती परत हीच सेवा करायची आहे. कारण वारंवार जेव्हा सेवा करतो तेव्हाच कुठलीही यंत्र कुठलीही साधनं जी असतात ती फलश्रुती आपल्याला चांगल्या प्रमाणात देत असतात. जसं की तुम्हाला नेहमी सांगते की गाडीमध्ये जर पेट्रोल असेल तरच गाडी चालते, पेट्रोल शिवाय गाडी चालत नाही. त्याच पद्धतीनं ह्या यंत्रावरती सेवारूपी पेट्रोल यामध्ये टाकावं लागतं. जर सेवा केल्या तर निश्चित ही यंत्र काम करतात आणि आपल्या आर्थिक समस्या खरंच दूर व्हायला आपल्याला मदत होते. त्यामुळं सेवेला प्राधान्य द्या आणि दर पौर्णिमेला ह्याच्यावरती तुम्हाला सेवा करायच्या. मग आता अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सेवा करणार असाल तर तुम्हाला वाटत असेल की देवघरात ह्या कवड्या ठेवाव्यात तर तुम्ही देवघरात ठेवा. मग आता देवघरात एका डब्बीमध्ये ठेवलं तरी चालतं किंवा तशीच वाटी ठेवली तरीही चालतं. नाही तर त्या एका दोऱ्यामध्ये होऊन तुमच्या घरामध्ये जो कुलदेवीचा टाक आहे त्याच्यावरती जरी तुम्ही ती कवड्यांची माळ करून घातली आणि त्याच्यावरती सेवा करून परत टाकावरती टाकली तरी सुद्धा चालतं. आणि तुम्हाला देवघरात ठेवायच्या नसतील तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या कपाटामध्ये त्या कवड्यांची माळ करून ठेवा किंवा त्या मोकळ्या कवड्या एका डब्बीमध्ये किंवा एखाद्या कोऱ्या वस्त्रामध्ये त्या बांधून कपाटामध्ये ठेवल्या तरीही चालतं. या पद्धतीनं आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी 7 कवड्यांवरती अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सेवा करायच्यात की जेणेकरून आपल्या आयुष्यातून आर्थिक समस्या असतील किंवा आर्थिक टंचाई असेल तर निश्चित तुम्ही आर्थिक समस्येमधून बाहेर पडाल, तुम्हाला अर्थार्जनाचे मार्ग भेटतील, तुम्ही केलेल्या कष्टाला योग्य न्याय मिळून आर्थिक स्वरूपामध्ये एक तुम्हाला चांगला मोबदला प्राप्त होतो. यात मात्रही शंका नाही. त्यामुळे श्रद्धापूर्वक या सेवा करा, निश्चित त्या फलदायी ठरतात. तर अक्षय तृतीया या दिवसाचं मुहूर्त, या दिवसाचं औचित्य साधून तुम्ही 40 दिवसाच्या सेवेला सुरुवात करा, तर निश्चित तुम्हाला सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात पाहायला भेटतील. त्यामुळे आवर्जून ही सेवा करायची आहे. तर मग आता काही भगिनींना जर मासिक धर्म आलेला असेल तर अशा वेळेस तुम्हाला 40 दिवसाची सेवा करावयाची इच्छा आहे, परंतु तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमचा मासिक धर्म आहे, तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरातल्या पुरुषाला किंवा तुमच्या घरातल्या लेकरांना कुणालाही ही सेवा तुमचे मासिक धर्माचे दिवस संपेपर्यंत त्यांना करायला लावा आणि त्यानंतर पुढे तुम्ही कंटिन्यू केली तरीही चालतं. कारण एक कुटुंब म्हटलं की प्रत्येकांना आर्थिक समस्या भेडसावतात. म्हणजे घरातल्या कर्त्याच माणसाला आर्थिक समस्या भेडसावत नाहीत तर घरात राहणाऱ्या इतर सगळ्यांवरती त्याचा इम्पॅक्ट पडत असतो, परिणाम होत असतात. त्यामुळं घरातल्या कुणीही ही सेवा केली तरीही चालतं, परंतु न खंड पडता ही सेवा करायची आहे. आणि तुम्ही अक्षय तृतीयेला सेवा सुरू केलात आणि 40 दिवस सेवा करायची आणि मध्ये तुम्हाला मासिक धर्म आला तर अशा वेळेस तुमचे ते 5 दिवस स्किप करा आणि पुढे कंटिन्यू करा. परंतु जर तुम्हाला सूतक आणि विटाळ आलेला असेल तर परत ही तुम्हाला 40 दिवसाची नव्याने सेवा सुरू करावी लागेल. तर या गोष्टींची काळजी घ्या आणि तुमच्या नियोजनानुसार तुम्हाला जर आर्थिक समस्या असतील तर आवर्जून तुम्ही अक्षय तृतीयेपासून या सेवा करा, तर निश्चित तुम्हाला फलप्राप्ती सकारात्मक पाहायला भेटते. यात मात्र
काही शंका नाही. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, परंतु जे आर्थिक संकटातून जात असतात त्यांना आर्थिक समस्यांचे चटके कसे बसतात हे काही वेगळं सांगायला नको, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आर्थिक संकट थोडी कमी जास्त प्रमाणात सगळ्यांनाच असतात, परंतु त्या आर्थिक परिस्थितीमुळं घरातल्या प्रत्येकांना त्याचे परिणाम सोसावे लागतात. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्यावरती आर्थिक संकट आहे आणि ते आर्थिक संकट दूर व्हावं, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला आवक चांगली आहे परंतु आपली प्राप्त लक्ष्मी ही कायम आपल्या घरात स्थिर राहावी, तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. कारण लक्ष्मी ही चंचल आहे आणि एकदाच लक्ष्मी आली आणि नंतर नको असंही विचार करणारं कोणी नाही. प्रत्येकांना संपत्ती ही पाण्याच्या झऱ्याप्रमाणे दिवसेंदिवस वाढायला हवी असंच वाटत असतं. त्यामुळे प्रत्येकांनी ह्या सेवा कराव्यात. दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण खूप महत्त्वाची आहे, म्हणून मी तुमच्याशी शेअर केली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी, भगवान विष्णू, माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.